मित्रांनो, जे विद्यार्थी महाराष्ट्र पोलीस भरतीची दिवस रात्र आतुरतेने वाट पाहत आहेत किंवा मैदानावर जे आहे घाम गाळत आहेत, त्यांच्यासाठी आज आपण एक अत्यंत महत्त्वाची अधिकृत आणि आनंदाची अपडेट जे आहे ती समोर घेऊन आलेलो आहोत. राज्य राखीव पोलीस बल म्हणजेच SRPF कडून एक अत्यंत महत्त्वाचे परिपत्रक नुकतंच समोर आलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या पत्राचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत. हे पत्र कशाबद्दल आहे, यात कोणकोणत्या पदांचा उल्लेख आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या आगामी पोलीस भरतीसाठी याचा काय जे आहे उपयोग आहे, हे सगळं आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा. आर्टिकल जर मिळवायचे असतील, परिपत्रक मिळवायचे असतील, व्हिडिओच्या आधी अपडेट मिळवायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुप लिंक्स आहेत, ते तर तुम्ही ग्रुप जॉईन करा किंवा studyflowupdates.in वेबसाईटवरती जाऊन आर्टिकल रीड करायला विसरू नका. तिथे आम्ही अपडेट व्हिडिओच्या आधी पोस्ट करत असतो. मित्रांनो, आता तुम्ही स्क्रीनवर जे पत्र पाहत आहात ते अधिकृत कार्यालयीन पत्र आहे, म्हणजे ऑफिशियल डॉक्युमेंट आहे. सर्वात आधी हे पत्र कुठून आले ते पाहूया. तर बघा, हे पत्र समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 7 म्हणजे दौंड पुणे यांच्या कार्यालयातून काढण्यात आलेले आहे. पत्राच्या उजव्या बाजूला तुम्ही पाहू शकता या पत्राची तारीख आहे मागलच्या महिन्यातली 30 एप्रिल 2026. तसेच खाली आवक जावक शिक्क्यावर 1 मे 2026 ची सुद्धा नोंद आहे, म्हणजे अगदी अलीकडलं हे आणि लेटेस्ट अपडेट आहे, म्हणजे 1 महिन्यामधली ही अपडेट आहे. आता आपण या पत्राचा संदर्भ पाहणार आहोत. या पत्रात पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या 8 जानेवारी 2026च्या पत्राचा संदर्भ देण्यात आलेला आहे, म्हणजेच वरिष्ठांकडून आलेल्या आदेशानुसारच हे पत्र काढण्यात आलेलं होतं. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, तो म्हणजे या पत्राचा विषय. तर पत्राचा विषय स्पष्ट सांगतो, पोलीस शिपाई म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक असिस्टंट PSI पर्यंतच्या पदांची मंजूर हजर व रिक्त पदांची माहिती सादर करणे बाबत. मित्रांनो, हे वाक्य खूप महत्त्वाचे आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर पोलीस महासंचालक कार्यालयाने महाराष्ट्रातील सर्व गटांकडून आणि आस्थापनांकडून असा डेटा मागवला आहे की तुमच्याकडे किती पदे शासनाने मंजूर केलेली आहेत, सध्या त्या जागांवर किती पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं, सध्या किती पदे रिक्त म्हणजेच वॅकंट आहेत. आता आपण पत्रातील आदेश सविस्तर वाचूया. यात स्पष्टपणे सांगितलेलं आहे की एकाच विभागाची नाही तर पोलीस दलातील विविध संवर्गाची माहिती मागवण्यात आलेली आहे. ते संवर्ग कोणकोणते? तर बघा, निशस्त्र संवर्ग म्हणजे अनआर्म्ड कॅडरे म्हणजेच आपले नेहमीचे जिल्हा शहर पोलीस शिपाई. दुसरा आहे चालक संवर्ग म्हणजे ड्रायव्हर कॅडरे. जे विद्यार्थी पोलीस वाहन चालक पदासाठी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही मोठी बातमी आहे. चालक पदांच्याही रिक्त जागांचा आकडा जो आहे तो मागवलेला आहे. तिसरा आहे सशस्त्र संवर्ग म्हणजे आर्म्ड कॅडरे. यामध्ये आपले SRPF राज्य राखीव पोलीस बलचे जवान येतात. आणि चौथा आहे तांत्रिक संवर्ग म्हणजे टेक्निकल कॅडरे. यामध्ये पोलीस दलातील वायरलेस किंवा इतर तांत्रिक पदांचा जो असतो समावेश असतो. या चारही विभागांमधील पोलीस शिपाई या संवर्गाच्या खालच्या पदापासून ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणजे ASI या पदांपर्यंतच्या रिक्त जागांची माहिती गोळा केली जात आहे. विशेषतः पत्रात एक शब्द वापरला आहे, उलट टपाली माहिती सादर करावी. याचा अर्थ काय होतो? तर ही माहिती अत्यंत तातडीने म्हणजे अर्जंट बेसिसवर मागवली गेलेली आहे. पोलीस मुख्यालयाला हा डेटा लवकरात लवकर हवा आहे. तर मित्रांनो, आता तुमच्या मनात प्रश्न आलेला असेल की सर, या पत्राचा आमच्या तयारीचा काय संबंध? तर मित्रांनो, संबंध खूप मोठा आहे. जेव्हा शासन स्तरावर अशा प्रकारे राज्यभरातून रिक्त पदांची माहिती तातडीने मागवली जाते तेव्हा त्याचे मोठे 2 अर्थ निघतात. पहिले म्हणजे अंतर्गत बढती प्रमोशन्स देणे आणि दुसरं म्हणजे सर्वात महत्त्वाचे म्हणजे नवीन भरती प्रक्रियेचे नियोजन करणे. सध्या किती जागा खाली आहेत याचा अचूक आकडा शासनाकडे गेल्यावरच नवीन जाहिरातीचा मार्ग मोकळा होतो. त्यामुळे जे विद्यार्थी ग्राउंड मारून किंवा लायब्ररीत बसून थोडे रिलॅक्स झालेले आहेत किंवा अजून भरतीला वेळ आहे, त्यांना माझी विनंती आहे की झोपेतून जागे व्हा. शासनाची कागदोपत्री प्रक्रिया वेगाने सुरू आहे. जर या विभागामध्ये असं होत असेल तर बाकी सर्वेकडे असं होत आहे. फक्त SRPFचीच गोष्ट नाहीये. चालक पद असो, SRPF असो किंवा जिल्हा पोलीस, सगळ्यांच्या रिक्त जागांची माहिती गोळा होत आहे. त्यामुळे तुम्ही तुमची मैदानी चाचणी किंवा लेखी परीक्षा याची तयारी जी आहे ती 100% चालू ठेवा. कोणतीही कसर सोडू नका. मित्रांनो, हे मूळ परिपत्रक जर तुम्हाला स्वतः वाचायचे असेल तर ते मी आपल्या स्टडी फ्लो अपडेट्स या वेबसाईटवरती किंवा टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरती ऑलरेडी मी शेअर केलेले आहे. तिथे जाऊन तुम्ही मिळवू शकता, जॉईन करून मिळवू शकता. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील तर तेही विचारा, मी तुम्हाला नक्की रिप्लाय देईल. अशाच 100% खात्रीशीर आणि अधिकृत महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या स्टडी फ्लो अपडेट्स चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या पोलीस भरती तयारी करणाऱ्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की त्यांच्या ग्रुपवरती नक्की शेअर करा. लवकरच भेटूया पुढच्या एका नवीन अपडेट्ससोबत. तोपर्यंत अभ्यास करत राहतो मित्रांनो. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल
धन्यवाद.